हॅलो फ्रेंड्स, स्वाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. त्यासाठी आपण घेतला आहे कांदा, बेसन, सोडा, मिरची, कोथिंबीर आणि ओवा. तर आधी आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल गरम होईपर्यंत आपण आपली जी भजी आहे त्याचं बॅटर रेडी करणार आहे. त्याच्यासाठी आपण घेतला आहे कांदा, त्यात आपण ॲड करतोय बेसन, त्यावर आपण टाकणार आहे मिरच्या. तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यावरती तुम्ही मिरच्या ॲड करू शकता. त्यानंतर आपण टाकून घेणार आहे त्याच्यावरती कोथिंबीर. आधी ओवा टाकून घेऊया. ओवा झाल्यावरती सोडा टाकलाय. आता कोथिंबीर टाकून घेऊया. मीठ तुमच्या टेस्टला जसं सूट करेल तसं तुम्ही सॉल्ट ॲड करणार आहे त्याच्यात. आता कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे पहा. एकत्र सर्व पाणी नाही टाकायचं, त्यामध्ये हळूहळू मिक्स करत करत आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. जशी कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवली आहे तीच कन्सिस्टन्सी तुम्हाला कांदा भजीसाठी वापरायची आहे. एकदम कुरकुरीत कांदा भजी होणार आहेत आपल्या. जास्त ऑइली पण होणार नाही, याची काळजी आपण मात्र नक्की घेणार आहे. हे सगळं आपण असे एकदम हाताने एकदम छान पद्धतीने आपण मिक्स करून घेतोय, कारण बेसनाच्या गाठी कुठेही राहता कामा नये. टेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पीठ, म्हणजे आपल्याला अंदाज येईल मीठ कमी पडले की जास्त. आता आपण गरम गरम तेलामध्ये ह्या आपल्या कांदा भज्या अशा सुटसुटीत टाकून घेणार आहे. आता मी दाखवते त्या पद्धतीने आपण कांदा भजी काढून घेतोय एकदम छान. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर आता आपण याला उलटं करून घेणार आहे. एका साईडने असं गोल्डन झालं की दुसऱ्या साईडनेही तसं करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ एका बाजूने नाही ठेवायचं. दोन्ही साईडनी गोल्डन कलर आला की आपण त्या भज्या काढून घेणार आहे. दोन्ही साईडनी एकदम असा कलर चेंज झाला की आपण ती भजी काढून घेणार आहे. एका पेपरवरती काढून घ्यायची आहे, त्याच्याने आपलं जे एक्स्ट्रा ऑइल असेल ते रिमूव्ह होईल.